झी 24 तास एक पाऊल पुढे। एका स्पर्धेदरम्यान कायाकिंग करताना एक कायाक म्हणजे छोटी बोट पाण्यात उलटते। बोटीवरचे तीनही स्पर्धक पाण्यात बुडायला लागतात। दोघांना आपत्कालीन बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढलं जातं, तर तिसरा कसाबसा पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचतो। पुण्यातल्या एंडिरोतला हा थरार प्रत्यक्ष अनुभवलाय झी 24 तासच्या स्पर्धक टीमनं। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। झी 24 तासच्या नॉनस्टॉप 24 तास या स्पर्धक संघावर बेतलेला हा प्रसंग, अर्थात एंड्युरोच्या आव्हानाशी साक्ष देणारी ही केवळ एक छोटीशी घटना म्हणावी लागेल। या स्पर्धेची सुरुवात सायकलिंगनं झाली। पहिलाच टप्पा म्हणजे बाप रे बाप, कधी चालवत तर कधी ढकलत। सायकलिंग पूर्ण केल्यावर सिंहगडाची चढाई, शेवटच्या टप्प्यातील खडी चढण। गडावर पोहोचलेल्यांचा आनंद म्हणजे जणू गड काबीज केल्याचा। रोहित, तुझ्याही पायाला क्रॅम्प आला होता, आता सगळं ओके? येस नक्की। असं म्हणतात की यशाच्या वाटा जेव्हा चोखंदळायच्या असतात तेव्हा अपयश घ्यावंच लागतं। थोड्या वाटा चुकत, थोड्या इकडे तिकडे जात, पण मोठ्या सहकाऱ्यांचं मार्गदर्शन मला मिळत होतं आणि ते फार महत्वाचं होतं माझ्यासाठी। आता म्हणजे खरं तर आम्ही या ठिकाणी रेस पूर्ण झालेली नसली तरी रेस जिंकल्याच्या स्थितीमध्ये नक्की आहोत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी हिप हिप हुर्रे नक्की करू शकतो। चलो 3 चीयर्स फॉर आवर टीम। यापेक्षाही आव्हानात्मक म्हणजे प्रोफेशनल गटाची एंड्युरो। तब्बल 160 किलोमीटर सायकलिंग, त्यातच ट्रेकिंग आणि बाईक आणि हाईक। अशातच खडतर रस्त्यांवर दिवस रात्र सायकलिंग करत असताना सायकलचं चाक निघाल्यावर काय अवस्था होत असेल याचा केवळ विचारच केलेला बरा। एंड्युरो का बरं कठीण आहे सर्वांनाच लक्षात आहे। एक टीम गेम आहे आणि अशीच एक टीम आपल्यासोबत आहे ज्यांना अनंत अडचणींना समोर जावं लागतं। काय प्रॉब्लेम झाला तुमच्या टीम सोबत आणि कशा पद्धतीने शर्यत पूर्ण करणार आहे? प्रॉब्लेम तर असे पुष्कळ आहेत। कालपासून जे आम्ही मेहनत केले सायकलिंग ट्रेकिंग, जे आता आज सकाळी आम्ही फिनिशिंगच्या मुवमेंटला निघालो तर ती सायकल तुटले, ही पंक्चर झाले, तर आता आमच्याकडे अवेलेबल काहीच नाही, तर आता आम्ही असंच कंप्लीट करू चालत चालत। रात्री उशिरा कधीतरी स्पर्धक टीम कॅम्पसाईटवर पोहोचते। अंगात तसूभर जोर शिल्लक नसताना पानशेतच्या बॅक वॉटरमध्ये रिव्हर क्रॉसिंग, अंगावर काटा आणणारा अनुभव। यातून स्पर्धकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा परिचय होतो। हा जो आपला स्पर्धक आहे तो पाणी पोहून आलाय। खरं तर मोठी शर्यत जी आहे सायकलिंग आणि ट्रेकिंग ते पूर्ण करून म्हणजे कितीतरी किलोमीटर, म्हणजे किती किलोमीटर तुमचं ट्रेकिंग होतं? टोटल 120 किलोमीटर आहे, पण आता ठाणगाव पर्यंत नाईट स्टे झालाय। जवळपास आय थिंक 80 to 90 किलोमीटर आतापर्यंत झालं असेल। कॉर्पोरेट गटामधली ही टीम होती, आपल्यासोबत हे तिघही आहेत आणि या तिघांनी आता म्हणजे कॉर्पोरेट कॅटेगरीमध्ये हे आता या ठिकाणी पोहोचणारे म्हणजे दुसरी टीम आहे, लीडवरची टीम आहे। शक्य असेल तर आणि महत्वाचं म्हणजे वेळ असेल तर कॅम्पसाईटवर क्षणभराची विश्रांती। रिव्हर क्रॉसिंग, कायाकिंग, रायफल शूटिंग असे विविध प्रकार दुसऱ्या दिवशीही सुरू असतात। ते यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पुन्हा सायकलिंग करत पानशेत म्हणजेच फिनिशिंग पॉइंटला पोहोचायचं असतं। कॉलेजियन्स, ऑल बॉईज, ऑल गर्ल्स, मेन विमेन मिक्स, सिनियर सिटीजन, फॅमिली अशा विविध गटांमध्ये तब्बल 180 संघांमधील 540 स्पर्धकांनी एंड्युरोत भाग घेतला। या सगळ्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून कुणालाही पुढल्या वर्षी का होईना एंड्युरोची मस्ती अनुभवण्याची प्रेरणा मिळणार आहे। झी 24 तासच्या टीमनं इलेक्ट्रॉनिक मीडिया गटामध्ये पहिला क्रमांक नोंदवून याही क्षेत्रात एक पाऊल पुढेचीच प्रचिती दिली आहे। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रेसह अमर काणे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।